आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। राजकारणासाठी मुसलमानांनी बोर्ड नीचे लो नीचे सन्माननीय आमदार कल्याणदा पाटील तसेच उमरगावचे आमदार सन्माननीय भ्रष्टाचारी मंत्री, रमी खेळणारे मंत्री, जादूटोना मंत्रिपदासाठी जादूटोना करणारे मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत, मुख्यमंत्री, हे या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहेत। हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत। शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील, मंत्रिमंडळामध्ये रमी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील, त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे। माजी मंत्री आर.आर. रामा पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या मातोश्रीच्या नावावर डान्स बार चालवतात। ही अतिशय धिक्काराची गोष्ट आहे। आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री, कोण जादूटोना करतंय, कोण हनी ट्रॅपमध्ये आहे, कोण डान्स बार चालवतंय, कोण पैशाची बॅग घेऊन बसतंय, कोण रमी खेळतं। असं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नव्हते। तेवढे कलंकित मंत्री ह्या शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारमध्ये। त्या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्र सुद्धा ओशाळा आहे। महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत। मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धारिष्ट्य मुख्यमंत्री का दाखवत नाही? त्यांची का हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची? हा प्रश्न विचारण्यासाठी हा जन आक्रोश आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे
आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसांना तुम्हाला असं मतदान केलेल्या माणसांना शरम वाटेल अशी कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळात सहकार्य करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठलीही अडचण आहे, अशी कुठली अगतिकता आहे, बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे, कुणाचीही आवश्यकता नसताना अशा कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला सांगणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी पण आज महाराष्ट्रावर जे आंदोलन चालू त्या प्रकारचे जनाक्रोश आंदोलन आज धाराशिव येथे जिल्हाधिकारी करण्यात आले. तेलंगणाच्या धर्तीवर ऑनलाईन रमीला बंदी घालावी असा प्रश्न विचारला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना. मात्र राज्याला ऑनलाईन रमीपासून महसूल मिळत नाही असं ते म्हणतायत. आपण कसं पाहता याच्याकडे? काय नेमकी आपण विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता, काय मिळत नाही म्हणजे आता हे हास्यास्पद आहे. यात मग कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर दिलं जनगर्जेचं. महसूल मिळत नाही ना राज्याला, तर मग बंदी का नाही? तेलंगणासारखं राज्य घालतात, सिक्कीमसारखं राज्य बंदी घालतात, मग महाराष्ट्रात बंदी का घातली जात नाही? आता कारण महसूल मंत्र्यांनी द्यावं तर सरकारनं द्यावं. एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राच्या अधिकारातला आहे, केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे. तेलंगणा सरकार राज्य त्यांनी कसा कायदा आणला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना. आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. मग सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त होण्याची तुम्ही अजून किती उद्ध्वस्त वाट बघणार आहे? काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम ह्या तुमच्या महसूल तर मिळत नाही म्हणतात तुम्ही मंत्र्यांचं. तुम्ही सांगितलं की मंत्रिमंडळात महसूल मिळत नाही, मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे.